बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गासाठी गेले 5 दिवस झाले कुकाना या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत ग्रामस्थ. आमरण उपोषण त्यांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे. हा दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे आणि हा निकाली निघाला पाहिजे यासाठी हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण करत आहेत. गेले 5 दिवस झाले परळी ते बेलापूर हा रेल्वे मार्ग होण्यासाठी हे आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसलेलो आहोत आणि इथले सर्व बेलापूर ते परळी या रेल्वे मार्गावरली जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत, तालुक्यातील असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे सर्वांनी दुर्लक्ष केलं तर आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. कारण 5 दिवस झाले आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. फक्त स्थानिक आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील असतील, माजी आमदार बाळासाहेब बोरकुटे असतील, या 2 व्यक्तींनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. मग या भागातले आमचे खासदार असतील, बाकी इकडले बीडकडले खासदार असतील, आमदार असतील, शेवगाव पाथर्डीचे आमदार असतील, यांनीसुद्धा पालकमंत्री असतील, यांनी भेट देऊन याची त्वरित लवकर दखल घेतली पाहिजे. अन्यथा आम्हाला वेळप्रसंगी रस्ता रोको करण्याची वेळ या शासनाने आमच्यावरती येऊ देऊ नये हीच या शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे. आमचा आता अंत बघू नये शासनाने, एवढंच बोलतो आणि थांबतो. बेलापूर ते परळी हा जो रेल्वे मार्ग आहे हा प्रशासन म्हणजे केंद्र सरकारनं चालू अर्थसंकल्पातसुद्धा या मार्गासाठी सरकारने कुठलीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी म्हणजे कुकाना या ठिकाणी इथल्या आमचे जे मित्र जे ग्रामस्थ आहे यांनी जवळजवळ 3 वेळेस उपोषण केलेले आहे आणि आत्तासुद्धा जवळजवळ हा उपोषणाचा 5वा दिवस असून या उपोषणाकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलं असल्या कारणाने जर सरकारनं असं दुर्लक्ष करणार असेल तर या ठिकाणी ग्रामस्थ या अजून आक्रमक होतील आणि या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येईल असं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं हा इशारा समजण्यात यावा असं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.